पुण्यामध्ये अतिक्रमण विभागाकडून 11 इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे। पुणे महापालिकेकडून 45,000 चौरस फुटांचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केलं गेलंय। आंबेगाव, बुद्रुक आणि सिंहगड रोड परिसरामध्ये अतिक्रमण विभागानं ही कारवाई केली आहे। 11 इमारतींवरती पालिकेकडून बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे। या इमारती जमीनदोस्त केल्या गेल्यात। अनधिकृतरित्या या सगळ्या इमारती बांधल्या गेलेल्या होत्या। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला या कारवाई संदर्भात अपडेट देतील। मिकी, प्रज्ञा, जर आपण बघितलं पुणे महानगरपालिकेकडून या अनधिकृत जे इमारती आहेत जे उभारण्यात आलेल्या होत्या त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। जर आपण बघितलं तर जवळपास 11 इमारतींवर ही कारवाई करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जवळपास 500 फ्लॅट्सवर ही कारवाई आहे। खरं तर या ज्या इमारती आहेत ज्यांच्याकडून ही बांधण्यात आलेल्या आहेत त्यांना नोटीस देण्यात आलेली होती, मात्र आजपर्यंत महानगरपालिकेकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नव्हती। खरं तर यातून बरेच फ्लॅट्स हे सर्वसामान्य लोकांना विकले सुद्धा गेलेले आहेत आणि त्यानंतर आता महापालिकेने ही कारवाई केलेली आहे। त्यामुळं महानगरपालिकेच्या या कारवाई सुद्धा जे लोक आहेत, स्थानिक आहेत, ते प्रश्न उपस्थित करतायत की आतापर्यंत महानगरपालिकेचे हे सगळे अधिकारी झोपले होते का त्यांनी योग्य वेळी ती कारवाई केली नाही। जोपर्यंत या इमारती पूर्ण बनून तयार झाल्यानंतर हीच कारवाई का करण्यात आली, कारण सर्वसामान्य लोकांना ह्या इमारतीतील फ्लॅट विकण्यात सुद्धा आलेले आहेत। अशा पद्धतीने आरोप सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर होत आहेत। मात्र पुणे महानगरपालिकेने ही कठोर कारवाई केलेली आहे। जवळपास 11 इमारती ज्या आहेत त्याच्यामधील जवळपास 500 फ्लॅट हे जमीनदोस्त करण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांचं देखील काही यामध्ये नुकसान झालेलं आहे। मात्र जे अनधिकृत बांधकाम होतं ते महानगरपालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आलंय। मिकी, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।